नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आय एम स्नेहाली राणे, मास्टर्स इन वैदिक एस्ट्रॉलॉजी, टॅरोट रीडर, वास्तू कन्सल्टंट, माइंड हीलर अँड लाईफ गाईड कोच ऑल्सो. तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला मॅजिकल बट लॉजिकल अशी एक वॉटर टेक्निक सांगणार आहे की जिच्या मदतीने तुम्ही तुमच्या मनातली इच्छा किंवा विश ही फुलफिल करू शकता, कंप्लीट करू शकता. मी इथे मॅजिक एवढ्यासाठी म्हटलं कारण काही जणांना हे आश्चर्यकारक वाटेल, इम्पॉसिबल वाटेल. पण जे प्रॅक्टिकल माइंडेड असतील त्यांना जर मी याच्या मागचं लॉजिक पटवून दिलं तर कदाचित विश्वास बसेलही. तसं तर बघा, मानला तर देव पाषाणातही आहे आणि नाही मानला तर सगळ्या गोष्टी किंवा सगळ्या इच्छा ह्या आपण आपल्या विल पॉवरवरती तर कंप्लीट करू शकतो. सुरुवातीला तसं बघितलं तर ती एक फक्त दगडात कोरलेली मूर्तच असते. पण जसजशी आपण त्यामध्ये आपल्या आतल्या अंतर्मनातल्या विश्वासाच्या ऊर्जा लहरी म्हणजेच एनर्जी वाइब्स ह्या त्या प्राणप्रतिष्ठेच्या स्वरूपात त्याच्या आतमध्ये जेव्हा पंचोपचारी पूजा करून टाकतो, त्यानंतर मनापासून जो दररोज तिचा पूजाविधी करतो, त्यामुळे बदललेलं तिचं ते स्वरूप हे खरोखर बघण्यासारखं अक्षरशः सजीव वाटायला लागतं. तसंच मला तुम्हाला इथे काहीसं समजून सांगायचं आहे. बघा ना, तुम्ही कधी विचार केलाय का की आपण ज्या पृथ्वीवरती राहतो त्या पृथ्वीवरील जवळजवळ 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि आपलं शरीर हे सुद्धा जवळपास 60 ते 70% हे पाण्यानेच बनलेलं असतं. 60 ते 70% म्हणजे जवळजवळ आपण एक अर्थात बोलण्यासारखं आहे की चालतं बोलतं पाणीच आहोत. मग आता इथे प्रश्न असा आहे की आपल्या शरीराचा हा एवढा मोठा भाग जर पाण्यानेच निव्वळ जास्तीत जास्त जर व्यापलेला असेल तर आपण मनात करत असलेले विचार किंवा जे आपण काही स्वतःशी बोलतो, आपण ज्या भावना मनामध्ये आणतो, त्या सगळ्या गोष्टींचा जर परिणाम त्या शरीरातल्या पाण्यावरती जर होत असेल तर म्हणजेच या पाण्याचा कुठेतरी आपल्या भविष्यावर किंवा आयुष्यावरही परिणाम होत असेल का? किंवा ते असा काही परिणाम घडवून आणू शकतं का? आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय लोकप्रिय आणि चर्चित तंत्र, ते म्हणजे वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक. सगळ्यात पहिलं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये पाण्याला ह्या पंचमहाभूतामधील एक महत्त्वाचं तत्व मानलं गेलेलं आहे. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या इथे प्रत्येक संस्कारात पाण्याचा वापर हा महत्त्वाने केला जातो. कारण आपल्या इथे पाणी म्हणजे फक्त काही द्रव पदार्थ नाही, तर पाणी म्हणजे जीवन. एका व्यक्तीला एखाद्या वेळी अन्नाशिवाय काही दिवस जगता येऊ शकतं, पण तहान लागल्यावर पाण्याविना तो क्षणभरही राहू शकत नाही. आपल्या शरीरातल्या रक्तामध्ये, पेशीमध्ये, मेंदूमध्ये, अगदी प्रत्येक अवयवामध्ये पाणी हे आपली महत्त्वाची भूमिका बजावत असतं. काही रिसर्चर्स आणि रायटर्सनी वॉटर मेमरी अशी एक संकल्पना मांडलेली आहे. या कल्पनेनुसार म्हणतात की पाणी आपल्या आजूबाजूची जी एनर्जी आहे, व्हायब्रेशन्स, भावना किंवा माहिती याला प्रतिसाद देऊ शकतं म्हणे. विशेषतः जपानी संशोधक मसारू इमोटो यांनी केलेल्या पाण्यावरच्या त्या प्रयोगामुळे ही संकल्पना ॲक्च्युली लोकप्रिय झाली. त्यांनी असा दावा केला की त्या पाण्यावरती जर तुम्ही सकारात्मक शब्द, प्रेमळ भावना, प्रार्थना जर त्या पाण्यावरती तुम्ही व्यक्त केल्यात तर त्या पाण्याचे स्फटिक हे अधिक सुंदर दिसायला लागतात. तथापि इथे हे लक्षात घेणं महत्त्वाचं ठरेल की अजूनही या दाव्यांना मेन स्ट्रीम सायन्समध्ये व्यापक आणि ठोस मान्यता अजून मिळालेली नाही. त्यामुळे याकडे एक प्रेरणादायी संकल्पना म्हणून नक्कीच बघता येईल. पण तरीसुद्धा भारतीय संस्कृतीनुसार मला इथे तुम्हाला एक गोष्ट उदाहरणासकट पटवून द्यायला नक्कीच आवडेल की जसं आपल्या संस्कृतीत अन्नाला हे पूर्ण ब्रह्म म्हटलं गेलेलं आहे. अनेक घरांमध्ये आजही मला वाटतं स्वयंपाक करताना नामस्मरण, मंत्रजाप किंवा देवाचं स्मरण हे केलं जातं. असं मानलं जातं की स्वयंपाक करणाऱ्या त्या व्यक्तीच्या मनातल्या भावना, तिची मनस्थिती किंवा तिची ऊर्जा ही त्या अन्नामध्ये प्रतिबिंबित होत असते. म्हणूनच या तत्वांवर बघा ना, वरण, भात, पोळी, भाजी असं साधं भोजनाची थाळी असलेलं जे ताट आहे ते महानैवेद्य किंवा महाप्रसाद म्हणून ग्रहण केलं जातं. तसंच आपल्या इथे प्रसाद आणि अन्नदान याला सुद्धा महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि खरोखरीच ते जेवण किंवा ते भोजन हे परमेश्वराला नैवेद्य म्हणून बनवण्याच्या भावनेने बनवलेलं असल्यामुळे त्याचा स्वाद आणि चवही विशेषतः रुचकर लागते. आणि या दृष्टिकोनाने पाहता पाण्यावर सुद्धा सकारात्मक भावनेने, प्रेमाने किंवा कृतज्ञतेने बोललेले शब्द हे पाण्यावरही परिणाम घडवून आणू शकत असतील. ही संकल्पना सुद्धा इथे पूर्णपणे सुसंगत वाटते, हो की नाही? पण जर ही वॉटर टेक्निक ही पूर्णपणे सायंटिफिकली प्रूव्हन झालेली जर नसेल तर ती वर्क कशी करते, म्हणजे तिचे इफेक्ट्स हे काही जणांना जाणवतात कसे? तर याचं उत्तर हे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये दडलेलं आहे.
जेव्हा तुम्ही दररोज त्या टेक्निकमध्ये सांगितल्याप्रमाणे एखाद्या ग्लासमधील पाण्यासमोर तुम्ही तुमच्या मनातली जेव्हा भावना बोलता की मी निरोगी आहे, माझं आरोग्य एकदम उत्तम आहे, माझ्या आयुष्यात भरपूर समृद्धी येत आहे, मी आत्मविश्वासाने पूर्णपणे भरलेला आहे, तेव्हा ते फक्त पाणीच ऐकत नसतं, तर सर्वप्रथम मी म्हणेन तुमचं अंतर्मन ऐकत असतं. तुमचा मेंदू, तुमच्या भावना आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड हे मेसेजेस पुन्हा पुन्हा ऐकून त्या गोष्टी एक्सेप्ट करायला लागतं, खरं मानायला लागतं. जेव्हा आपण पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स वारंवार बोलतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये एक नवीन थिंकिंग प्रोसेस तयार व्हायला लागते. आपलं लक्ष हळूहळू त्या गोष्टींमधल्या समस्यांकडून संधींकडे वळायला लागतं आणि आपण हळूहळू अधिक त्या बाबतीत स्वतःला सक्षम किंवा कॅपेबल समजू लागतो. आपल्यातला कॉन्फिडन्स वाढतो, आपण हळूहळू त्या दिशेने ॲक्शन्स घ्यायला लागतो आणि ऑफकोर्स ॲक्शन बदलल्या की त्याचे परिणामही हळूहळू बदलायला लागतात. म्हणूनच अनेक वेळा आपली इच्छा पूर्ण होण्यामागे ही काही जादू वगैरे नसते, तर आपलीच अनसीनरित्या नकळतपणे बदललेली मानसिकता, वाढलेला कॉन्फिडन्स आणि आपणच योग्य दिशेने केलेली कृती असते. आता ही वॉटर टेक्निक नेमकी करायची कशी, तर चला आता ते पाहूया. एक स्वच्छ असा काचेचा ग्लास घ्या, त्यामध्ये पिण्याचे पाणी भरून घ्या. दोन्ही हाताने तो ग्लास घट्ट पकडा. काही सेकंद डोळे बंद करा आणि त्या पाण्यावरती तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती प्रेझेंट टेन्समध्ये सकारात्मक शब्दांमध्ये बोला. फॉर एक्झाम्पल, माझं आरोग्य एकदम निरोगी आहे, माझ्या मनातल्या इच्छा सर्व पूर्ण होत आहेत, मी माझ्या ध्येयाकडे योग्य दिशेने वाटचाल करत आहे. आणि 2 सेकंद त्या भावना अनुभवा, मनापासून त्या फील करा आणि त्यानंतर कृतज्ञतेच्या भावनेने ते पाणी पिऊन टाका. ॲज सिम्पल ॲज इट इज. ह्या टेक्निकमधील सर्वात पॉवरफुल पार्ट हा पाणी नाही, तर तुमची भावना आहे, तुमचा विश्वास आहे आणि सातत्यपूर्ण तुमची मानसिक प्रोग्रामिंग आहे. पाणी हे फक्त माध्यम आहे आणि कुठल्याही व्हायब्रेशनला जर कॅच करायचं असेल तर माध्यमाची गरज तर लागतेच लागते. म्हणूनच तर अध्यात्म आणि सायन्स हे एकमेकांवरती आधारित आहे असं म्हटलं जातं. ते काही उगीच नाही. यावर केलेला आपला स्पिरिच्युअलिटी वर्सेस सायन्स हा व्हिडिओ या चॅनलवरती तुम्ही शोधून नक्कीच पाहू शकता. तर अशा रीतीने पाणी हे माध्यम ह्या वॉटर टेक्निक थ्रू तुम्हाला तुमच्या ध्येयाची आठवण करून देतं. विज्ञान आजपर्यंत एवढं नक्कीच निश्चितपणे सांगू शकतं की हे पॉझिटिव्ह विचार, ॲफर्मेशन्स, कृतज्ञता आणि भावनिक अवस्था यांचा आपल्या मेंदूवर, आपल्या विचारांवर, स्ट्रेसच्या आपल्या त्या लेवलवर आणि ॲक्शनवर सुद्धा परिणाम होतो. कारण बघा ना, एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देईन. आपल्या आईच्या हातच्या जेवणाची चव आणि बाहेरून ऑर्डर केलेल्या जेवणाची चव ह्यामध्ये जवळजवळ जमीन आसमानचा फरक असतो. किंवा बाहेरचं किती फॅन्सी फूड तुम्ही ऑर्डर करून पोटभर खाल्लं तरीसुद्धा दमून भागून थकून आल्यावरती घरी आईने केलेल्या साध्या वरण भाताची चवसुद्धा तुमच्या मनाला तृप्त करते. कारण अन्न हे फक्त पदार्थ नसतं, त्यामध्ये भावना मिसळलेल्या असतात. मग जे पाणी आपल्या शरीरामध्ये एवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये जे उपलब्ध असतं त्यावरती आपण बोललेल्या सकारात्मक शब्दांचा, आपल्या भावनांचा, आपल्या विचारांचा परिणाम कसा काय होऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही पाण्याला तुमच्या मनातला एखादा संकल्प सांगता तेव्हा कदाचित ते पाणी बदलत असेलही किंवा नसेलही, पण एक गोष्ट मात्र नक्कीच बदलते, ती म्हणजे तुमची चेतना, तुमचं सबकॉन्शियस माइंड. आणि जेव्हा तुमचं मन बदलतं तेव्हा आपलं आयुष्य बदलायला किती वेळ लागतो. मित्रांनो, पृथ्वीवरील जीवन हे फक्त पाण्यामुळेच शक्य आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी ही पाण्यावर अवलंबून आहे. मग दररोज काही सेकंद त्या पाण्याशी प्रेमाने, कृतज्ञतेने, सकारात्मक भावनेने काही शब्द बोलायला काय हरकत आहे. पाणी तुमच्या मनातली इच्छा ही पूर्ण करतंच की नाही हा कदाचित वादाचा विषय असू शकतो, पण त्यानिमित्ताने केलेले संकल्प तुमच्या मनाला, तुमच्या विचारांना आणि तुमच्या हातून घडणाऱ्या प्रत्येक कृतीला योग्य दिशा मात्र नक्कीच देऊ शकतं. आणि तिथूनच खरा सुरू होतो तो मॅनिफेस्टेशन या शब्दाचा प्रवास. आणखीन एक गोष्ट मी इथे आवर्जून म्हणेल, जे कोणी स्वामी भक्त हा व्हिडिओ आपला जो पाहत असतील ते तर सहजच या पद्धतीला किंवा टेक्निकला इझिली सहमत होतील. कारण स्वामींच्या तारक मंत्राचं पाणी 11 वेळा तारक मंत्र जर उजवा हात त्या पाण्याने भरलेल्या ग्लासवरती ठेवून जर तुम्ही मनापासून चॅन्ट केलात, म्हणजेच त्याचा मंत्रजाप केलात, तर ते पाणी अभिमंत्रित होतं. आणि ते पाणी जर तुम्ही ग्रहण केलं तर त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये किंवा तुम्ही ते जर कोणाला प्यायला दिलं तर त्या समोरच्या व्यक्तीच्या विचारांमध्ये, आचरणामध्ये
अगदीच नाही म्हटलं तरी मी म्हणते ते नुसतं घरामध्ये तुम्ही थोडं थोडं शिंपडलंच जरी तरीसुद्धा त्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो आणि तो सकारात्मक बदल आपल्याला हळूहळू जाणवूसुद्धा लागतो. म्हणजेच पाण्याला काहीतरी मेमरी आहे. अर्थात हे काम करताना आपलं कर्म मात्र विसरू नका, कारण कर्माशिवाय कृतीशिवाय अशा कोणत्याच टेक्निक्स तुम्हाला सपोर्ट करणार नाहीत. पण मी इथे म्हणेन फक्त ह्या पंचमहाभूतातील पाण्याचा सदुपयोग करून एक पाऊल जर पॉझिटिव्हिटीच्या दिशेने किंवा त्यानिमित्ताने असणाऱ्या त्या पॉसिबिलिटीकडे टाकायला काय हरकत आहे. आजपासूनच ट्राय करा आणि तुमची इच्छा ही प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजे चालू वर्तमान काळातील वाक्याप्रमाणे त्या पाण्यावरती बोलून ती भावना मनापासून अनुभवून आणि त्या पाण्याचे मनातल्या मनात आभार मानून ते पाणी पिऊन टाका आणि मला तुमचे अनुभव कळवा. आणि स्वामी सेवेकरांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच पुढच्या आध्यात्मिक अनेक व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय.